नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लॉयन अकॅडमी मार्फत वेळोवेळी आपल्याला आवश्यक असणाऱ्या कायद्याच्या जी काही प्रश्नाचा जिथं जिथं संदर्भ असतो त्या ठिकाणी आपण कायदा सोपा करून तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. अ, जवळजवळ गट ब, गट क, सरळ सेवा, TCS, IBPS द्वारे ज्या ज्या काही परीक्षा घेतल्या जातात त्या सर्व परीक्षांना असणारे दोन अधिनियम म्हणजे आरटीएस आणि आरटीआय या नावानं आपण त्याला ओळखतो. आरटीएस आणि आरटीआय. मग आता काही ठिकाणी हे कायदे 5 मार्काला आहेत, काही ठिकाणी 10 मार्काला आहेत, काही ठिकाणी तर इतर कायद्याच्या बरोबरीनं त्यांना 5 अन् 5 10 मार्काचं 10 प्रश्नाचं व्हॅल्यू प्राप्त झालेलं आहे. आता दोन्ही कायदे अतिशय सोपे आहेत असं अ, म्हणता येईल किंवा आपण त्याला अजून सोपं करू असं आपण ग्वाही देता येईल. आता नेमकं कायद्यामध्ये काय काय अपेक्षित असतं? कायदा हा इत्थंभूत हा पाठांतराचा विषय नाहीये. तर कायद्याला काही ठिकाणी समजून घेऊन काही ठिकाणी लिंकिंग लावायचा तो विषय आहे. लिंक लागली पाहिजे, की या पद्धतीनं ते करता येतं असं लिंक लागली पाहिजे. आणि एकदा लिंक लागली की कायदा अतिशय सोपा आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कोणत्याही अ, परीक्षेसाठी उपयुक्त असणारा हा कायदा. याच्यामध्ये एकूण 30 कलम आहेत. प्रकरणं कुठलीही नाहीत. 30 कलमाचा हा कायदा आहे. 30 कलमे आहेत आणि प्रकरणं कुठलीच नाहीत. म्हणजे विदाऊट प्रकरणं 30 कलमं सांगितलेली आहेत. ॲक्चुअली 28 एप्रिल 2015 ला अगोदर हा अध्यादेश निघाला. पार्श्वभूमी आपण थोडंसं बघू. पार्श्वभूमी बघताना आता बघा, म्हणजे सुरुवात कुठून होते? तर जे कोणी पात्र व्यक्ती आहेत, पात्र व्यक्ती म्हणजे लोकसेवा म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण गेलो की सेवाच आहे ना. मग आता लोकसेवा म्हणजे काय? लोकांना सेवा देणारे कार्यालय. आता लोकांना सेवा देणारे कार्यालय कुठले कुठले आहेत हो? सार्वजनिक सार्वजनिक प्राधिकरण, सार्वजनिक प्राधिकरणे, त्या सार्वजनिक प्राधिकरणाची अभिकरणं म्हणजे जेवढे काही सार्वजनिक प्राधिकरण आहेत ते सगळे म्हणजे ज्याला आपण शासकीय विभाग असं म्हणतो. शासकीय विभाग, शासकीय विभाग यांनी जे पात्र व्यक्ती आहेत, कशानं पात्र? कायद्यान्वये. म्हणजे कायद्यान्वये जे पात्र व्यक्ती आहेत, कायद्यान्वये पात्र असणारी व्यक्ती. याचा अर्थ काय? एखादा कायदा असेल किंवा एखादा आदेश असेल, एखादा निर्णय असेल किंवा एखादा शासनाचा शासन निर्णय असेल आणि त्या कायद्यान्वये जर ती व्यक्ती पात्र झालेली असेल तर, असा त्याचा अर्थ आहे. मग आता ही पात्र व्यक्ती म्हणजे काय? पात्र व्यक्ती म्हणजे उदाहरणार्थ मी एखादं जातीचं सर्टिफिकेट काढायला गेलो आणि मी त्या जातीचा नाही. मग आता मी अर्ज केलं तर मला मिळालं पाहिजे का? नाही. का बरं? कारण मी पात्र व्यक्ती नाहीये. मग त्या पात्र व्यक्तींना तुम्ही लोकसेवा द्यायच्या आहेत. मग त्या लोकसेवा पात्र व्यक्तींना लोकसेवा द्यायच्या आहेत. त्या लोकसेवा विहित मुदतीत म्हणजे समयोचित. शब्द काय काय वापरलेत बघा. समयोचित. समयोचित म्हणजे जी काही तुम्ही विहित कराल ती मुदत आणि तुम्हीच विहित करायची आहे. कलम 3 नुसार तुम्हीच विहित करायची आहे. पारदर्शक म्हणजे कोणताही पैशाचा व्यवहार न होता ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्या सेवा दिल्या गेल्या पाहिजेत. पारदर्शक, अ, विहित वेळेत, समयोचित आणि कालमर्यादेत. जे काही कालमर्यादा आहे, कालमर्यादा किंवा जे कार्यक्रम तुम्ही घेणार आहे, कृती कार्यक्रम, ते कार्यक्रम विहित वेळेत त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. ओके. तर मग या दृष्टिकोनातून राज्यपालांना वाटलं, की बाबा अशा पद्धतीमध्ये एक कायदा पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि राज्यपाल त्यावेळेला विधिमंडळाचं अधिवेशन चालू नव्हतं आणि राज्यपालाची खात्री झाली. राज्यपाल खात्री म्हणून 28 ऑगस्ट 2000 सॉरी 28 एप्रिल 2015, 28 एप्रिल 2015 या दिवशी अध्यादेश काढण्यात आला. अध्यादेश
काढण्यात आला. अध्यादेश म्हणजे काय असतो? यालाच आपण वटहुकूम असं म्हणतो. वटहुकूम काढण्यात आला म्हणजे अध्यादेश काढून हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. अध्यादेश काढून हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. आणि मग आता अध्यादेश काढून लागू झाला, आता त्याच्यानंतर विधिमंडळाची बी खात्री झाली. विधिमंडळाची खात्री की या अध्यादेशाचं रूपांतर अधिनियमात करणं आवश्यक आहे. अध्यादेशाचे रूपांतर अधिनियमात करणं आवश्यक आहे. आवश्यक आहे. अशी खात्री झाल्यानंतर 21 ऑगस्ट 2015 ला 21 ऑगस्ट 2015 ला राज्यपालाची मंजुरी मिळाल्यानंतर हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला. राजपत्रात प्रसिद्ध आणि नाव महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदा क्रमांक 31. आता हा कायदा क्रमांक 31 हा काय असतो? कायदा क्रमांक 31 काय प्रकार आहे हा? म्हणजे जानेवारी पासून या ऑगस्ट पर्यंत जे जे काही महाराष्ट्राने कायदे केले त्या कायद्यामध्ये हा 31व्या नंबरचा कायदा आहे. कधी कधी असंही विचारतील ते की महाराष्ट्र लोकसेवा आयोग अधिनियम जो आहे त्याचा कायदा क्रमांक किती आहे किंवा कायदा किती क्रमांकाचा आहे असंही ते विचारतील, असा त्याचा अर्थ आहे. ओके, मग उद्देश काय सांगितलं की समयोचित सेवा द्यायचे पात्र व्यक्तींना पारदर्शक विहित कालमर्यादित आणि समयोचित सेवा द्यायच्यात. जो कोणी पात्र व्यक्ती असेल त्याला सेवा द्यायची असा त्याचा अर्थ आहे. आणि हा कोणाकोणाला लागू आहे? हा फक्त शासकीय अभिकरणे म्हणजे नियमान्वये शासकीय अभिकरणांना लागू आहे. चलो आपण आता सुरुवात करू. कलम 1 मध्ये असतं संक्षिप्त नाव. कलम 1 मध्ये असतं कोणत्याही कायद्याचं संक्षिप्त नाव, त्याची व्याप्ती आणि लागू दिनांक. एवढ्या गोष्टी कलम 1 मध्ये असतात. ओके, आता याचं संक्षिप्त नाव काय असणार आहे? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा आहे. 2015 हे संक्षिप्त नाव आहे. व्याप्ती काय आहे? व्याप्ती हा संपूर्ण महाराष्ट्र लागू आहे. संपूर्ण महाराष्ट्र. आता संपूर्ण महाराष्ट्र लागू असताना तो सगळ्याला लागू आहे का? नाही. संपूर्ण महाराष्ट्र लागू असत जरी त्याचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू असेल, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात, पण लागू कोणाला आहे? हा शासकीय कार्यालय, जे लोकसेवा देणारी कार्यालय आहेत, शासकीय कार्यालय किंवा शासकीय कार्यालयाची जे काही सार्वजनिक प्राधिकरण आहेत, सार्वजनिक प्राधिकरणे जे लोकसेवा देणारी आहेत ते सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे नियमान्वये लोकसेवा देणाऱ्या, ही जर लोकसेवा देत असतील तर, लोकसेवा देणारी असतील तर त्या सगळ्यांना लागू आहे असा त्याचा अर्थ आहे. तिसरं लागू दिनांक. लागू दिनांक ज्या तारखेला अध्यादेश लागू झाला होता तोच दिनांक होतो. याला आपण रेट्रोस्पेक्टिव्ह असं म्हणतो. पाठीमागे येऊन लागू होणे. म्हणजे ऍक्च्युली तो 21 ऑगस्टला आलाय 21 ऑगस्टला, तरी तो 28 एप्रिल पासून लागू होणार आहे. 28 एप्रिल 2015 ला लागू होणार आहे. हे लक्षात ठेवा. का बरं त्या तारखेला लागू होणार आहे? कारण अध्यादेश त्या तारखेला लागू झालेला होता, म्हणून हा पाठीमागे येऊन लागू होतो असा त्याचा अर्थ आहे. ओके, चलो कलम 2 मध्ये कोणत्याही कलम 2 मध्ये व्याख्या असतात. याही कायद्याच्या कलम 2 मध्ये व्याख्या आहेत. व्याख्या क ख ग घ नुसार घेतलेल्या आहेत. क ख ग घ जसं आहे तसं व्याख्या घेतलेल्या आहेत. क मध्ये काय व्याख्या आहे? क मध्ये मुख्य आयुक्ताची व्याख्या सांगितलेली आहे. मुख्य आयुक्त. मग आता आयोग विचारणार आहे 2 क मध्ये कशाची व्याख्या आहे? मुख्य आयुक्त किंवा आयुक्त. मुख्य आयुक्त किंवा आयुक्त याची व्याख्या क मध्ये आहे. क. ओके, क मध्ये लक्षात ठेवा. 2 क म्हणणार आहे आयोग. तर बघा इथं या कायद्याच्या किंवा या अधिनियमाच्या
हा जो अधिनियम आहे, या अधिनियमाच्या कलम 13(2) अन्वये, 13(2) बरं का, कारण 13(1) मध्ये आयोग आहे. 13(2) अन्वये जो कोणी राज्यासाठी नेमलेला असेल, तो राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त, म्हणजे 2 आयुक्त इथं नेमलेले आहेत. एक राज्य सेवा मुख्य आयुक्त, राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त असं नाव आहे त्याचं, राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त. आणि दुसरं म्हणजे आता हा राज्याचा नाहीये, तर तो नुसता हक्क आयुक्त आहे. राज्य सेवा हक्क आयुक्त, हक्क आयुक्त. 2 आयुक्त नेमले, एक मुख्य आयुक्त आहे आणि एक आयुक्त असतो. एक मुख्य आयुक्त असतो, एक आयुक्त असतो, आणि हे दोन्हीही कलम किती द्वारे नेमलेले आहेत? 13(2) अन्वये. मग आता आयोगाचा प्रश्न तयार झाला, की मुख्य आयुक्त आणि आयुक्त कोणत्या कलमान्वये नेमलेले असतात? कोणत्या कलमान्वये म्हणलं तर 13(2) अन्वये नेमलेला असतो. आणि कोणत्या कलमात त्याची व्याख्या सांगितली म्हणलं तर क मध्ये सांगितली. मग आता क मध्ये सांगितलं तर लक्षात कसं ठेवायचं? क मु, क मु, क मु, कला मु, क मु. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर आहे ख. ख मध्ये आहे आयोग. ख मध्ये आहे आयोग. आयोग म्हणजे महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग असा त्याचा अर्थ आहे. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग. लोकसेवा नाही बरं का, लोकसेवा नाही बरं का, लोकसेवा हक्क आयोग असं सुद्धा नाहीये, नुसतं सेवा हक्क आयोग आहे. लोकसेवा आयोग, आयोगानं प्रश्न विचारला होता, लय जणांनी चुकले, लोकसेवा हक्क आयोग असं लिहिलं. तर राज्यसेवा, लोकसेवा हा शब्द इथं वापरलेला नाही, तर महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग असं म्हणलेलं आहे. आणि मग या अधिनियमाच्या कलम 13(1) अन्वये, 13(1) मध्ये आयोग स्थापन झालाय. 13(1) अन्वये स्थापन करण्यात आलेला आयोग. स्थापन करण्यात आलेला आयोग कोणता आयोग आहे? कलम 13(1) अन्वये. बघा, आयोग स्थापन झाल्याशिवाय मुख्य आयुक्त येणार नाहीत, म्हणून इथं आयोग स्थापन झाला 13(1) अन्वये. 13(1) मध्ये आयोग स्थापन झाला आणि 13(2) अन्वये ते क ख, क फॉर कमिशन असं होतं ते अगोदर, म्हणजे ऍक्च्युअली तसं यायला पाहिजे होतं, पण त्यांनी मुख्य आयुक्त, आयुक्त कमिशनर अगोदर घेतला आणि पुन्हा ते घेतलेलं आहे. कमू, खा उग, खा, ख आणि हे आ, ख अधिक आ बरोबर आ, खा, खा असं झालं ना. खा, ख आ, ख आ, ख मध्ये आयोगाची व्याख्या सांगितलेली आहे, असा त्याचा अर्थ आहे. 2 प्रश्न तिथं तयार होऊ शकतात, है ना. ग गप बस र. तू एकदम गप बसायचं, काही म्हणायचं नाही, गप बसायचं, गप्प बसायचं. सक्षम प्राधिकारी, सक्षम प्राधिकारी. आता हा सक्षम प्राधिकारी म्हणजे कोण आहे? पदनिर्देशित अधिकारी वेगळा आणि राज्य शासनाचा सक्षम प्राधिकारी वेगळा. आता सक्षम प्राधिकारी म्हणजे कोणत्याही विभागामध्ये जो नियंत्रक अधिकारी असतो, नियंत्रक अधिकारी म्हणजे त्या विभागाला कंट्रोल करणारा अधिकारी, किंवा त्या विभागाला कंट्रोल करणारा अधिकारी म्हणजे ज्याचं नियंत्रण असतं ऑफिसमध्ये सगळ्यावर, तो अधिकारी, किंवा शिस्तभंग विषयक अधिकारी, शिस्तभंग विषयक अधिकारी. ओके. म्हणजे शिस्तभंग विषयक म्हणजे जर एखाद्यानं काही शिस्त मोडलेली असेल, उशिरा येणे, उशिरा जाणे वगैरे अशा जर काही गोष्टी केलेल्या असतील, तर मग त्याच्यावर खटला दाखल करणारा, तो खटला चालवणारा जो कोणी अधिकारी असेल, त्याला शिस्तभंग विषयक अधिकारी असं म्हणायचं, किंवा नियंत्रक अधिकारी. मग आयोग काय म्हणाल? सक्षम प्राधिकारी म्हणजे कोण? नियंत्रक आणि शिस्तभंग विषयक. सक्षम प्राधिकारी कोण आहे? है ना, निशी आहे, निशी. निशी ही सक्षम प्राधिकारी आहे. निशी नियंत्रक आणि निशी ही सक्षम प्राधिकारी आहे. अप्रोप्राईट ऑफिसर असा त्याचा अर्थ असतो. अप्रोप्राईट ऑफिसर निशी आहे. आणि कुठे येते? हे गब्बशा आहे, गब्बशा. प्राधिकारी गब्बशा, ग प बशा असा त्याचा अर्थ आहे. ग प बशा, क ख
क ख ग झालं. घ घ घ मध्ये व्याख्या सांगितलेली असते विभाग. विभाग म्हणजे डिपार्टमेंट. घडी डिटर्जंट, घडी डिटर्जंट आहे ना, घडी. आता मग जो शासनाचा कोणता विभाग किंवा स्थानिक प्राधिकरणाचा कोणता विभाग, शासनाचा किंवा स्थानिक प्राधिकरणाचा, स्थानिक प्राधिकरणाचा कोणताही विभाग, कोणताही विभाग. म्हणजे विभाग कोणाचा असतो, एकतर शासनाचे डिपार्टमेंट असतात किंवा जे काही स्थानिक किंवा सार्वजनिक प्राधिकरण असतील त्या सार्वजनिक प्राधिकरणाचा विभाग असतो. स्थानिक म्हणण्यापेक्षा याला सार्वजनिक म्हणू, म्हणजे अजून मोठं होतं. स्थानिक मध्ये फक्त स्थानिकच येतं, तर सार्वजनिक प्राधिकरणाचा विभाग असा त्याचा अर्थ आहे. सार्वजनिक प्राधिकरणामध्ये सगळे झाले, स्थानिक मध्ये फक्त विकास प्राधिकरण, स्थानिक संस्था वगैरे त्या गोष्टी येतात. ओके. घडी डिटर्जंट, घडी डिटर्जंट. इथं घ आणि डी याचा मेळ घातलाय, घडी डिटर्जंट. इ इ इ डीपी असा त्याचा अर्थ आहे है ना, पदनिर्देशित अधिकारी. पदनिर्देशित अधिकारी याला डेजिग्नेटेड ऑफिसर असं म्हणतो आपण. डेजिग्नेटेड ऑफिसर, डेजिग्नेटेड ऑफिसर. आता बघा, उदाहरणार्थ आपण 7/12 काढायला गेलो. 7/12 काढायला गेलो तर 7/12 देणारा अधिकारी कोण आहे? तलाठी. उदाहरण आपण उत्पन्नाचं सर्टिफिकेट काढायला गेलो, उत्पन्नाचं सर्टिफिकेट देणारा अधिकारी कोण आहे? तहसीलदार. आपण नॉन क्रिमिनल काढायला गेलो, नॉन क्रिमिनल देणारा अधिकारी कोण आहे? उपजिल्हाधिकारी. आपण लायसन काढायला गेलो, आरटीओ. मग आता जो कोणी सेवा देणारा अधिकारी आहे, पात्र व्यक्तींना या अधिनियमान्वये सेवा पुरवणारा जो अधिकारी आहे, सेवा पुरवणारा पुरवणारा त्याला पदनिर्देशित अधिकारी म्हणतात. या अधिनियमान्वये, या अधिनियमान्वये पात्र व्यक्तींना, हे सारखं सारखं येतं बरं का, पात्र व्यक्तींना लोकसेवा पुरवणारा अधिकारी. लोकसेवा पुरवणारा अधिकारी कुठं आहे? इय पनी इय इय पदनिर्देशित. हे पद काय महत्वाचं, नियम पद काही महत्वाचं नाही असं म्हणतात ना काही काही जण, तर त्याचा तो भाग आहे. इय म्हणजे पदनिर्देशित अधिकारी. क ख ग घ य झालं. च च मध्ये विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त. च मध्ये व्याख्या दिली. मग आता आयोग काय, हे दोनच चालू आहे तेव्हा असं असतं ते 2 क 2 ख 2 ग 2 घ 2 य 2 च. फक्त आपण ते 2 प्रत्येक वेळेला लिहित नाही असं त्याचा अर्थ असतो. च विभागीय आयुक्त. आता विभागीय आयुक्त म्हणजे कोण? डिव्हिजनल ऑफिसर आहे हा. डिव्हिजनल कमिशनर आपण असं म्हणतो त्याला, डिव्हिजनल कमिशनर. प्रत्येक विभागाला एक विभागीय आयुक्त असतं. तर या विभागीय आयुक्ताची व्याख्या कुठं केलेली असते? महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम, महसूल जमीन महसूल किंवा जमीन महसूल अधिनियम, जमीन महसूल अधिनियम 1966. मग आता या अधिनियमान्वये विभागीय आयुक्त याची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये केलेली असाही प्रश्न विचारला जातो. कलम 6 अन्वये नेमण्यात आलेला अधिकारी, नेमण्यात आलेला अधिकारी. आता विभागीय आयुक्त सगळ्यालाच माहित आहे, म्हणजे जोपर्यंत इकडचे सेवा हक्क आयुक्त येणार नाहीत तोपर्यंत विभागीय आयुक्त काम करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणून तो विभागीय आयुक्त. आता मग च मध्ये व्याख्या आहे, म्हणजे हे 2 च असतं बरं का, परत परत सांगायला लागलो, हे 2 च असतं. चवीनं खाणारा विभागीय आयुक्त, चवीनं खाणारा विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त लय मोठा माणूस असतो, हळूहळू हळूहळू तिथपर्यंत गेलेले असतात. हे अतिशय दांडगा अनुभव असणारे, कारण कितीतरी वर्ष
IAS ची सर्व्हिस केल्यानंतर त्या ठिकाणी गेलेले माणसं आहेत त्याच्यामुळे हे चवीनच खाणारे असतात. चवीनं खाणारा विभागीय आयुक्त. मग च मध्ये व्याख्या आहे हे आयुष्यभर लक्षात राहते. चवीनं खाणारा विभागीय आयुक्त कधीपर्यंत बी लक्षात राहते, की आपल्याला परत 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 ते वाचायची गरज नाही. च नंतर असतं छ. छ. छ म्हणजे पात्र व्यक्ती. छ. छपाई करणारा पात्र व्यक्ती. छप्पा. छप्पा. जप असं म्हणलं तरी चालेल. च मध्ये पात्र व्यक्ती. आता लोकसेवा प्राप्त करण्यासाठी किंवा जो कायद्यान्वये पात्र असेल ती व्यक्ती लोकसेवा प्राप्त करण्यासाठी किंवा प्राप्त करणे हा याचा भाग झाला. लोकसेवा प्राप्त करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी पात्र असलेली व्यक्ती. मी आताच तुम्हाला सांगितलं पात्र व्यक्तीचा एकदम डिटेल मध्ये अर्थ सांगितलं, की समजा मी कर्नाटकचा आहे आणि कर्नाटकचा असताना मी इथं अर्ज केला. मला मिळेल का कागदपत्र? नाही. मी समजा अमुक कास्टचा नाहीये आणि म्हणजे मी पात्रच नाहीये. मग पात्र कशानं ठरवलं जातंय? कायद्यान्वये, शासन निर्णयान्वये. समजा पाठीमागे एक कायदा झाला आणि कायदा झाल्यानंतर सांगितलं ई-डब्ल्यू-एस आलं. मग आता ई-डब्ल्यू-एस आलं. मग ई-डब्ल्यू-एसचं प्रमाणपत्र या व्यक्तींना मिळणार. कायदा झाला ना. मग कायद्यान्वये अगोदर नव्हतं कायदा. अगोदर कायदा नव्हता म्हणून ती व्यक्ती पात्र नव्हती. आता कायदा झाला. कायद्यान्वये ती व्यक्ती पात्र झाली. कायदा, अधिनियम, नियम, निर्णय, ऑर्डर, आदेश असं काही झालं की व्यक्ती पात्र होतात. लाडकी बहीण योजना अगोदर नव्हती. लाडक्या बहिणी पात्र झाल्या. का बरं? कायदा आला. कायदा आला. कायदा आलं की ती पात्र होतात असा त्याचा अर्थ आहे. आणि मग अशासाठी पात्र असलेली व्यक्ती. आणि यामध्ये कायदेशीर व्यक्तीचाही समावेश होतो. कायदेशीर व्यक्तीचा समावेश होतो. आता ही कायदेशीर व्यक्ती म्हणजे काय? कायदेशीर व्यक्ती याचा अर्थ असा आहे, की जर समजा एखाद्या वेळेला मी अर्ज केला आणि मी अर्ज केल्यानंतर मी जर इथं नाही, मी स्वित्झर्लंडला गेलो. मग आता माझ्या मार्फत जी कोणी काम करणारी व्यक्ती आहे, माझ्या मार्फत जी कोणी कार्य करणारी व्यक्ती आहे, त्या कार्य करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा पात्र व्यक्तीमध्ये समावेश झाला. ती व्यक्ती कायदेशीर व्यक्ती झाली असा त्याचा अर्थ आहे. कायदेशीर व्यक्ती. कायदेशीर व्यक्ती म्हणजे पूर्णपणे त्यानंच पाहिजे ते. आपण काही करत बसायची गरज नाही. त्याला कायदेशीर व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे मग आता इथं असाही समावेश होईल, की पात्र व्यक्तीमध्ये कायदेशीर व्यक्तीचा समावेश होत नाही. असं एखाद्या वेळेला आयोग तुम्हाला किंवा TCS वगैरे या गोष्टी ही करून देतील. ओके. च, छ, ज. प्रथम अपिलीय अधिकारी. प्रथम अपिलीय अधिकारी. म्हणजे आता जर सेवा मिळाल्या नाही, लोकसेवा प्राप्त झाली नाही, लोकसेवा प्राप्त झाली नाही, लोकसेवेचा हक्क प्राप्त झाला नाही. मग आता लोकसेवेचा हक्क प्राप्त झाला नाही, तर मग तुम्ही कुणावर तरी अपील करणार आहे. मग ज्याच्याकडे अपील केलं, तो प्रथम अपिली अधिकारी. मग याची नियुक्ती सार्वजनिक प्राधिकरणाने कलम 8.1 अन्वये नियुक्त केलेला अधिकारी. नियुक्त केलेला अधिकारी. जेपी मध्ये व्याख्या याची जेपी जप लाव जप लाव जप ज मध्ये प्रथम अधिकारी आलं. जप करणारा हा प्रथम अपिली अधिकारी आहे. 8.1 नुसार हा गट ब दर्जाचा आणि जो पदनिर्देशित अधिकारी आहे त्याच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा पाहिजे असं सांगितलेलं आहे. जप जप लावणारा तो अधिकारी आहे असा त्याचा अर्थ आहे. ओके. झरण्याचं झ मध्ये शासन किंवा राज्य शासन याची व्याख्या सांगितली. शासन किंवा राज्य शासन. झासा देणारं राज्य शासन झ मध्ये आहे. मग आता हे राज्य शासन म्हणजे कोण? कायदा कोणाचा आहे? महाराष्ट्राचा आहे. जर महाराष्ट्राचा कायदा असेल तर
महाराष्ट्र शासन असा त्याचा अर्थ आहे. महाराष्ट्र शासन सरळ सरळ त्याचा अर्थ होऊन जाईल ना. म्हणजे काय ही करणारा गोष्ट आहे म्हणून महाराष्ट्र शासन असा त्याचा अर्थ आहे. स छ ज च च झ झालं ना. त्याच्यानंतर आहे त्र. याला काही लोक य म्हणतात, त्र म्हणतात. जो काही म्हणायचंय तो म्हणा. स्थानिक प्राधिकरण. स्थानिक प्राधिकरण. स्थानिक प्राधिकरण असं म्हणलंय है ना. हे झाशा देणारं शासन लक्षात ठेवा. हे त्रस्त करणारं स्थानिक प्राधिकरण. त्रस्त लोकांचं कामच करत नाहीत, त्रस्त करणारे स्थानिक प्राधिकरण. आता या स्थानिक प्राधिकरणामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? कायद्याद्वारे घटित झालेले जे काही स्थानिक प्राधिकरण असतात ते. नंबर 1, कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेले स्थानिक प्राधिकरण. आहे ना, LIC ऑफिस असते, MIDC ऑफिस असते वगैरे. हे सगळे सगळे ऑफिस आले. दुसरं स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय काय येणार? मनपा येणार तुमची, नगरपालिका येणार, नगर परिषद येणार, पंचायत समिती येणार, जिल्हा परिषद येणार, ग्रामपंचायत येणार. हे सगळे स्थानिक स्वराज्य संस्था. तिसरं ह्याच्यामध्ये आहेत विकास प्राधिकरण. म्हणजे विकास करण्यासाठी स्थापन झालेली विकास प्राधिकरण. आता या विकास प्राधिकरणामध्ये काय येतं? MIDC येतं, सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर स्थानिक सांविधिक संस्था. स्थानिक संविधिक संविधिक संस्था. याचा अर्थ काय? संविधिक म्हणजे स्थानिक संविधानानं स्थापन केलेल्या, संविधानाने स्थापन करण्यात आलेल्या असा त्याचा अर्थ आहे. स्थानिक संविधिक संस्था म्हणजे संविधानानं स्थापन करण्यात आलेल्या, संविधानानंच त्याला स्थापन केलेलं आहे. आणि दुसरा एक त्याच्यामध्ये एक गोष्ट येते, स्थानिक असंविधिक संस्था. असंविधिक संस्था. मग आता याचा अर्थ काय आहे? याही संस्था ज्या आहेत, स्थानिक संस्था ज्या आहेत, त्याही शासनाशी संबंधित आहेत, परंतु त्याला संविधानामध्ये तरतूद नाहीये किंवा संविधानाने निर्माण केलेल्या नाहीये. कोणत्या तरी शासनाच्या निर्णयान्वये किंवा एखाद्या मंत्र्याच्या निर्णयान्वये, मंत्रिमंडळाच्या निर्णयान्वये जे स्थापन झालेलं आहे त्याला स्थानिक असंविधिक संस्था असं म्हणतात. हे कॉन्स्टिट्युशनल बॉड्याज असतात. कॉन्स्टिट्युशनल बॉड्याज हे नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉड्याज असतात. म्हणजे संविधानाने निर्माण झालेल्या संविधिक संस्था आणि संविधानाच्या द्वारे इतर कशानेही निर्माण झालेल्या, आपले नीती आयोग वगैरे असे आपण म्हणतो ना, ते मोठे मोठे झाले. पण हे स्थानिक लेवलचा जर विचार केला तर याला लोकल बॉडीज असं म्हणतात. स्थानिक प्राधिकरण म्हणजे लोकल बॉडीज. लोकल बॉडीज. ओके. आणि त्रस्त करणाऱ्या ह्या लोकल बॉडीज असतात. कामं करत नाहीत म्हणून लोकांना वाटतं की ह्या त्रस्त करतात की काय, कारण कुठल्याही पद्धतीचं काम नसतं ना म्हणून. त्याच्यानंतर त्रय झालं की ट आहे. ट मध्ये विहित असं सांगितलं, याला प्रिस्क्राइब्ड म्हणायचं. प्रिस्क्राइब्ड म्हणजे या अधिनियमान्वये विहित केलेलं. या अधिनियमान्वये विहित करण्यात आलेले. या अधिनियमान्वये विहित करण्यात आलेले असा त्याचा अर्थ आहे. ठ ठ मध्ये व्याख्या आहे सार्वजनिक प्राधिकरण. सार्वजनिक प्राधिकरण, पब्लिक अथॉरिटी. पब्लिक अथॉरिटी. ओके. सार्वजनिक प्राधिकरण. ठसा मारणारं सार्वजनिक प्राधिकरण असं लक्षात ठेवा. ठसा मारणारे, कारण सार्वजनिक प्राधिकरणाचं कामच आहे ठसा मारणे, है ना. ठसा मारणारे सार्वजनिक प्राधिकरण. सार्वजनिक प्राधिकरण, ठसा मारणारं सार्वजनिक प्राधिकरण.
असं आपण सरळ सरळ लक्षात ठेवू शकतो, की हे ठसा मारणार आहे. आता हे सार्वजनिक प्राधिकरणामध्ये काय भाग आहे? सार्वजनिक प्राधिकरणामध्ये बी वेगवेगळे विभाग आहेत. नंबर 1 हा शासनाचा विभाग असतो किंवा शासकीय प्राधिकरण आहे. नंबर 1 याच्यामध्ये शासकीय प्राधिकरण येतात. शासकीय प्राधिकरण म्हणजे काय हो? शासकीय प्राधिकरण म्हणजे तहसील कार्यालय, ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत आहे, तलाठी कार्यालय आहे. हे सगळे शासकीय प्राधिकरण झाले. म्हणजे शासनानं स्थापन केलेले आहेत, असं त्याचा अर्थ झाला. 2 मध्ये भारतीय संविधानाद्वारे भारतीय संविधानाद्वारे म्हणजे आपलं जे संविधान लागू झालं, त्या भारतीय संविधानाद्वारे स्थापन करण्यात आलेलं असा त्याचा अर्थ आहे. नंबर 2 राज्य विधिमंडळ कायद्यान्वये राज्याच्या विधिमंडळ कायद्यान्वये कारण आपण आता हा कायदा याचा बघतोय म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला कायदा आहे. महाराष्ट्रातला कायदा असल्यामुळं असा त्याचा अर्थ आहे. तिसरं शासन अधिसूचनेने किंवा शासनाच्या निर्णयाने अधिसूचनेने स्थापन करण्यात आलेले म्हणजे जे जे भारतीय संविधानानं स्थापन करण्यात आलेलं आहे ते सुद्धा सार्वजनिक प्राधिकरण असतं. जे जे राज्य विधिमंडळ कायद्यान्वये जर एखादं स्थापन झालेलं असेल आणि राज्य विधिमंडळ कायद्यानं स्थापन होऊन सांगितलेलं असेल की हे सार्वजनिक प्राधिकरण त्यांनी कुणालाही सांगू द्या हे सार्वजनिक प्राधिकरण आहे. सार्वजनिक प्राधिकरणामध्ये 51% पेक्षा जास्त मालकी शासनाची झाली की ते सार्वजनिक प्राधिकरण होतं. पब्लिक प्रायोरिटी आहे ना, पब्लिक प्रॉपर्टी म्हणतो ना आपण तो भाग. इथं पब्लिक अथॉरिटी हा शब्द आहे. पब्लिक अथॉरिटी तो भाग. नंबर 3 मध्ये जे जे राज्य शासनाच्या मालकीचं आहे, ज्याची मालकी राज्य शासन मालकीचं कुठलंही असेल, एम-आय-डी-सी राज्य शासनाची मालकी आहे. मग राज्य शासनानं तयार केलेलं किंवा राज्य शासनाच्या मालकीचं असेल असं त्याचं. राज्य शासनानं वित्त पुरवठा केलेलं, राज्य शासनाने वित्त पुरवठा ज्याला केलेला आहे, वित्त पुरवठा केलेली कोणतीही संस्था किंवा काही जरी असेल किंवा राज्य शासनानं वित्त सहाय्य केलेलं असेल. काही शाळा असतात बघा, अनुदानित शाळा, राज्य शासनाने वित्त सहाय्य केलेली संस्था केलेली संस्था. मग ती काय सार्वजनिक प्राधिकरण असेल. एखाद्या ट्रस्टच्या अंतर्गत आपल्या गावामध्ये सुद्धा एखादी शाळा या मंडळाची आहे. शासनाची आहे का ती? जिल्हा परिषदेसारखी आहे का? नाहीये. पण त्याला राज्य शासनानं वित्त सहाय्य केले. पुरा पैशाचा पुरवठा तिकडून. पण बघतंय कोण? गावातलंच मंडळ आहे. है ना? ग्राम शिक्षण प्रसारक मंडळ किंवा टिळक शिक्षण प्रसारक मंडळ किंवा महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ असं. मग शिक्षण प्रसारक मंडळ म्हणजे ट्रस्ट आलं. ती ट्रस्टची संस्था आहे. पण ट्रस्टची संस्था असताना तो सुद्धा ते सार्वजनिक प्राधिकरण आहे. आपण जर त्याला माहिती मागवलं, की तुमच्या इथून किती मुलं 10वी झाले, किती मुलं पहिली झाले, तर ती माहिती त्याला द्यावी लागणार आहे. का बरं द्यावी लागणार आहे? कारण ते सार्वजनिक प्राधिकरण आहे. मग कशामुळे सार्वजनिक प्राधिकरण आहे? राज्य शासनानं त्याला वित्त सहाय्य केलेलं आहे. म्हणून ते सार्वजनिक प्राधिकरण आहे, असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर राज्य शासनाकडून वित्त सहाय्य होणाऱ्या राज्य शासनाकडून वित्त सहाय्य होणाऱ्या वित्त सहाय्य केल्या जाणाऱ्या अशासकीय संस्था अशासकीय संस्था. आता ह्या अशासकीय संस्था म्हणजे काय आहेत? या आहेत नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन म्हणजे एनजीओ. मग एखाद्या एनजीओला जर राज्य शासन वित्त सहाय्य किंवा वित्त पुरवठा करत असेल, तर ती एनजीओ सुद्धा या सार्वजनिक प्राधिकरणाच्या म्हणजे ठसा मारणारं जे सार्वजनिक प्राधिकरण आहे, त्या व्याख्येमध्ये येते असा त्याचा अर्थ आहे. ओके. चलो पुढं. ट, ठ, ड. ड मध्ये आहे लोकसेवा. लोकसेवा. डल्ला डल्ला मारणारी लोक असतात आणि जाता येता ते लगेच डल्ला मारून जातात. ओके. डल्ला मारणारे. कलम 3 नुसार या कायद्याच्या किंवा या अधिनियमाच्या कलम 3 अनुसार सार्वजनिक प्राधिकरणानं ज्या सेवा आम्ही देणार आहोत, तुम्ही कधीही तहसील कार्यालयाच्या समोर जावा, बीडीओ कार्यालयाच्या समोर जावा. तिथं तहसील कार्यालयाच्या समोर गेलं की बीडीओ कार्यालयाच्या समोर गेलं तर तुम्हाला एक बाहेरच एक बोर्ड दिसतंय.
उत्पन्न प्रमाणपत्र देणे हे. मग आता आम्ही कोणत्या सेवा देणार आहोत हे त्यांनी अधिसूचित केलेलं असतं. कलम 3 नुसार सार्वजनिक प्राधिकरणाकडून अधिसूचित केलेल्या अधिसूचित मध्ये त्यांनी सांगितलंय आम्ही हे देणार आहोत. एखादी सेवा असेल अन समजा त्यांनी अधिसूचित केलेली नाहीये, तर ते लोकसेवेत येणार नाही. अधिसूचित करण्यात आलेल्या किंवा येतील त्या सेवा करण्यात आलेल्या किंवा करण्यात येतील त्या सेवा. आता अधिनियम तयार झाल्याच्या नंतर केलं तरी त्या सेवा. मग सार्वजनिक प्राधिकरण स्वतः जे म्हणतं, आम्ही तुम्हाला कोणत्या सुविधा देणार आहोत, कोणत्या सेवा देणार आहोत, त्या सेवा असा त्याचा अर्थ आहे. आता तुम्ही समजा आरटीओ ऑफिसला गेले आणि आरटीओ ऑफिसला जाऊन उत्पन्नाचं सर्टिफिकेट मागितले. आरटीओ ऑफिस मध्ये बाहेर जा आणि बाहेर जे बोर्ड लावलंय मी, की लोकसेवा अधिसूचित लोकसेवेचा बोर्ड लावलंय. त्या बोर्डवर बघ बरं मी देणार आहे का? माझं काम लायसन देण्याचं आहे. लायसनचं नूतनीकरण आहे आणि लायसन देणे, मग आता कोणतं लायसन आहे? चालक लायसन आहे, जड वाहनाचं लायसन आहे. कोणतं लायसन मी देणार आहे? तिथं दिवस लिहिलेले आहेत, है ना? मग त्या लोकसेवा फक्त मी देणार आहे असा त्याचा अर्थ आहे. ठ ड मध्ये झालं. ड च्या नंतर काय येतं? ढ. ढ ढ असणारी लोक सेवा हक्क घेतात. सेवा हक्क. आता ज्या ज्या सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत, मग पात्र व्यक्तींना सार्वजनिक प्राधिकरणाकडून जो सेवा मिळण्याचा हक्क आहे त्याला म्हणायचं सेवा हक्क. कोणाला आहे हा सेवा हक्क? पात्र व्यक्तींना पात्र व्यक्तींना कोणाकडून हा हक्क बहाल केला जाणार आहे? सार्वजनिक प्राधिकरणाकडून जे काही त्यांनी अधिसूचित केलेल्या सेवा आहे, अधिसूचित केलेल्या सेवा, अधिसूचित सेवा विहित मुदतीत मिळण्याचा हक्क. विहित मुदतीत मिळण्याचा जो हक्क आहे त्या हक्काला त्यांनी सेवा हक्क असं म्हणलेलं आहे. म्हणजे हा हक्क फक्त आणि फक्त कोणाला प्राप्त आहे? पात्र व्यक्तीला. दुसऱ्याने जाऊन सांगितलं मला सेवा हक्क आहे. कशाचा सेवा हक्क? एकतर तू ढ आहे. ढ आहे आणि पुन्हा सेवा हक्क मागतोय. ढ ला सेवा हक्क नाही. अगोदर लय लोकांनी डल्ला मारून गेलेला आहे. लोकसेवा, डल्ला मारणाऱ्या लोकसेवा. है ना? लोक डल्ला मारून गेली. लोकसेवा, डल्ला मारणारी लोकसेवा. आणि तो आला ढ आणि म्हणला हक्क आहे, हक्क नाही. तर हक्क कोणाचा आहे? पात्र व्यक्तीचा. कोणाकडून आहे? सार्वजनिक प्राधिकरण. कशाचा आहे? अधोसूचित सेवा. कशा किती मध्ये? काय जी काही वेळ असेल त्या वेळेत मिळण्याचा हक्क आहे असा त्याचा अर्थ आहे. ओके. ट ठ ड ढ न न न मध्ये सांगितलंय द्वितीय अपिली अधिकारी. द्वितीय अपिलीय अधिकारी. द्वितीय अपिली अधिकारी. आता बघा, सेवा मिळत नाहीत किंवा माझा अर्ज फेटाळला म्हणून प्रथम अपिली अधिकारी. प्रथम अपिली अधिकाऱ्यावर अपील करण्यासाठी पाहिजे ना. प्रथम अपिली अधिकाऱ्यावर कोणीतरी अपील करण्यासाठी पाहिजे. मग आता कलम 8(2) अन्वये 8(1) अन्वये अपिली अधिकारी आणि कलम 8(2) अन्वये नियुक्त करण्यात आलेला अधिकारी. नियुक्त करण्यात आलेला अधिकारी. कलम 8(2) अन्वये नियुक्त करण्यात आलेला अधिकारी. जो 8(1) अन्वये प्रथम अपिली अधिकारी. जप 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 नदी 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 न मध्ये द्वीची व्याख्या आहे. नदी द्वीची व्याख्या आहे नदी. ओके. आणि शेवट याच्यातला आहे न झाल्यानंतर प मध्ये व्याख्या सांगितलेली आहे नियत काले मर्यादा. नियत काल मर्यादा. आता कालमर्यादा म्हणजे काय? जे पात्र व्यक्ती आहेत आणि त्या पात्र व्यक्तींना पदनिर्देशित व्यक्तीनं किती वेळेत लोकसेवा द्यायचा आहे तो कालावधी.
ओके. पात्र व्यक्तींना म्हणजे कोणत्या कलमानुसार? कलम 3 मध्येच असतं ही. कलम 3 अनुसार पात्र व्यक्तींना पदनिर्देशित अधिकाऱ्याने पात्र व्यक्तींना पदनिर्देशित अधिकाऱ्याने लोकसेवा लोकसेवा विहित मुदतीत किंवा विहित कालावधीत देण्याचा. मग हा जो काही कालावधी आहे त्याला नियत कालमर्यादा असं म्हणलेलं आहे. विहित कालावधीत देणे अपेक्षित आहे. मग त्याच्यानुसार जो काही विहित कालावधी ही केलेला आहे त्याला नियत कालमर्यादा असं म्हणतात. म्हणजे सेवा किती कालावधीत देणार आहे तुम्ही? नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट 21 दिवसात, आरटीओचं लायसन 1 महिन्यात. 1 महिना हा जो भाग आहे तो नियत कालमर्यादा आहे. है ना? 8 दिवसामध्ये, 7 दिवसामध्ये उत्पन्नाचं सर्टिफिकेट ही कालमर्यादा आहे. मी समजा टाउन प्लॅनिंगला गेलो आणि घर बांधण्याचा साठीचा परवाना मागितला. 1 महिना तिथं लिहिलेलं असेल तर ती नियत कालमर्यादा आहे. आलं बघा लक्षामध्ये? इथं सगळ्या व्याख्या झाल्या. व्याख्येमध्ये परत एकदा बघा कसं कसं काय काय सांगितलेलं आहे. म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये आपण व्याख्या घेऊ. क मुख्य आयुक्त किंवा आयुक्त कमू, मुख्य आयुक्त किंवा आयुक्त कमू. आणि इथं लक्षात ठेवायचं फक्त 13(2) अन्वये नियुक्त. ख ख मध्ये आयोग, आयोग म्हणतात महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग म्हणतात, लोकसेवा हक्क आयोग म्हणत नाहीत. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग कलम आहे 13(1). त्याच्यानंतर ग ग मध्ये गप्प बस असं म्हणलं आपण, पण तो सक्षम प्राधिकारी असतो. सक्षम प्राधिकारी गप्प बसणारा. पण हा गप्प बसणारा नसतो, हा निशी असतो, नियंत्रक असतो किंवा शिस्तप्रेत. घ मध्ये विभागाची व्याख्या सांगितली, घडी डिटर्जंट, कारण हे डिपार्टमेंट आहे. घडी डिटर्जंट डिपार्टमेंट. ओके. घडी डिटर्जंट. मग शासनाचा किंवा सार्वजनिक ह्याचा. य य मध्ये पदनिर्देशित अधिकारी कोण असतो? हा सेवा देणारा जो कोणी असेल, सेवा देणारा जो कोणी गडी असेल त्याला पदनिर्देशित अधिकारी असं म्हणतात. चवीनं खाणारा विभागीय आयुक्त. चवीनं खाणारा विभागीय आयुक्त काय आहे? महाराष्ट्र लँड कोड MLRC म्हणतो आपण त्याला. MLRC च 1966 आणि कलम 6 एवढं लक्षात ठेवायचं. ही रिव्हिजनची पद्धत आहे. कलम 6 च. त्याच्यानंतर छ मध्ये पात्र व्यक्ती. पात्र व्यक्ती म्हणजे जो सेवा देण्यासाठी पात्र आहे, त्याच्यामध्ये कायदेशीर व्यक्तीचाही समावेश होतो. कायदेशीर व्यक्तीचाही त्याच्यामध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर झ शासन झासा देणारा शासन त्याची व्याख्या आहे. त्याच्यानंतर ज प म्हणजे प्रथम अपिलीय अधिकारी. प्रथम अपिलीय अधिकारी. ज प घेणारा याची नियुक्ती 8(1) अन्वये सार्वजनिक प्राधिकरण करतं. 8(1) अन्वये सार्वजनिक प्राधिकरण. च छ ज ज त्रस्त करणारं स्थानिक प्राधिकरण. त्रस्त करणारे स्थानिक प्राधिकरण याच्यामध्ये सगळ्या लोकल बॉडीज आहेत. लोकल बॉडीमध्ये जेवढ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या लोकल बॉडीच्या गोष्टी इथं आहेत. ट मध्ये विहित आहे. ट काही कामाचं नाही, ट मध्ये विहित आहे. ठसा मारणार सार्वजनिक प्राधिकरण. ठसा मारणार सार्वजनिक प्राधिकरण. ठसा मारते, ठसा मारणार सार्वजनिक प्राधिकरण. डल्ला मारणाऱ्या लोकसेवा. लोक डल्ला मारतात, डल्ला मारणारे लोकसेवा. ढ असणारे सेवा हक्क मागतात. ढ असणारे सेवा हक्क. न मध्ये नदी द्वितीय अपिलीय अधिकारी. द्वितीय अपिलीय अधिकारी. कलम काय आहे? कलम आहे 8(2) मध्ये जो माणूस नियुक्त केलेला आहे. आणि शेवटी आहे पनी. नियत कालमर्यादा. सार्वजनिक प्राधिकरण ही नियत कालमर्यादा निश्चित करतं आणि पदनिर्देशित अधिकाऱ्यानं तेवढ्या कालावधीमध्ये ती सेवा दिली पाहिजे. तर ह्या दोन्ही ऍक्टच्या बॅचेस म्हणजे
आर-टी-एस आणि आर-टी-आय याच्या सेपरेट बॅचेस आपल्या लॉयन अकॅडमीच्या ॲपवर आहेत. ज्याला कोणाला म्हणजे गट ब च्या मुख्य परीक्षा देणारं, गट क ची मुख्य परीक्षा देणारं किंवा इतर सरळ सेवेच्या जेवढ्या काही डायरेक्टच्या एक्झाम्स आहेत, त्या टी-सी-एस असेल, आय-बी-पी-एस असेल, तर त्या सगळ्यांसाठी उपयुक्त असणारा हा कायदा. अगदी तोंडपाठ त्याच्यातलं काही विचारलं, तरी तुम्हाला तो तोंडपाठ होणारा हा कायदा आणि या ह्याच्यावरूनच तुम्हाला कळेल, की तो तोंडपाठ होतो का नाही. अतिशय कमी वेळेमध्ये म्हणजे आपण एफर्ट्स घेतल्यानंतर सुद्धा असा होऊ शकतो कायदा. पण ते एफर्ट्स कमी करावेत. समजा तुम्हाला 3 दिवस लागणार आहेत, तर त्या 3 दिवसाचा तो कालावधी कमी करून 1 दिवसामध्ये हा कायदा तुम्हाला मुखोद्गत करून देण्याची जबाबदारी आपण घेतलेली असते प्रत्येक वेळेला आणि त्याच पद्धतीनं त्याच तडफेनं, ह्यानं हाही कायदा घेण्यात आलेला आहे. तर तो कायदा तुम्हाला जर करायचा असेल, तर तुम्हाला लॉयन अकॅडमीचा ॲप डाउनलोड करावा लागेल. तिथं तुम्हाला तो कायदा मिळून जाईल. ओके. चलो. मंडळ आभारी आहे. धन्यवाद.